एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला आर्थिक मदतीपेक्षा अधिक गरज असते ती प्रेमाच्या 2 शब्दांची आणि आपुलकीच्या सहवासाची। रायगड जिल्ह्यातील स्वराज्य वृद्धाश्रमात संभाजी ब्रिगेड रायगड जिल्ह्याने आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमातून हाच संदेश देण्यात आला। या उपक्रमादरम्यान घडलेल्या अनेक भावनिक क्षणांनी उपस्थितांचे डोळे पाणावले। ज्येष्ठ इतिहासकार साहित्यिक प्रवीणदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवश्री वैभव हरिश्चंद्र सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमात वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिला आणि पुरुष आश्रितांना अन्नदान करण्यात आलं। मात्र कार्यक्रमाची खरी ओळख ठरली ती म्हणजे ज्येष्ठांसोबत साधलेला आत्मीय संवाद। संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रत्येक ज्येष्ठांजवळ जाऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या। अनेकांनी आपल्या जीवनातील सुखदुःखाच्या आठवणी सांगितल्या। काहींनी आपल्या कुटुंबियांविषयी बोलताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली। माणुसकीची नाती जपणारा आणि समाजात संवेदनशीलतेची जाणीव करून देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी ज्येष्ठांसोबत एकाच पंक्तीत बसून भोजन केलं, त्यामुळे वृद्धाश्रमातील वातावरण एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे झालं। तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत ही भावना प्रत्येक कृतीतून व्यक्त होत होती। कार्यक्रमात आश्रमातील ज्येष्ठांनी सादर केलेल्या इतनी शक्ती हमें देना दाता आणि रघुपती राघव राजाराम या गीतांनी उपस्थितांना अंतर्मुख केलं। विशेष म्हणजे स्वतःच्या आयुष्यात अनेक दुःख अनुभवूनही या ज्येष्ठांच्या मनात कोणाविषयी द्वेष नव्हता, उलट सर्वांच्या कल्याणासाठी ते प्रार्थना करत असल्याचं पाहून उपस्थित सर्वजण भावुक झाले। यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव सुर्वे यांनी समाजातील युवकांना आणि नागरिकांना आवाहन करताना सांगितलं की आपल्या जीवनातील काही तास जरी अशा ज्येष्ठांसाठी दिले तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य फुलू शकतं। समाजातील प्रत्येकाने अशा सामाजिक जबाबदारीत सहभागी व्हावं। या उपक्रमास हर्षदाताई सुतार, सुजित सुतार, निलेश पवार, प्रियंकाताई आंबरे, सुषमा गायकवाड, ललिता आंबरे, पूजा मांडे, कल्याणी मांडवकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड।